एका बाजूला आमच्या टेलिव्हिजन चॅनलवाल्यांची वाट लावून ठेवली आहे, सारखा वरून दबाव, सारखा वरून दबाव, ही बातमी टाकायची नाही, या बातम्या करायच्या नाहीत, ही करायची नाही, सरकारला विरोध करायचा नाही, विरोध केल्यास बातम्या बंद करू, तुमच्या जाहिराती बंद करून टाकू, नोकरीवरून काढून टाकू, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचवायच्या नाहीत खऱ्या. हे अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकलेला आहे, हे राज्य अडकलेले आहे, सगळेच अडकलेले आहोत. अर्थात अशा काही गोष्टी ज्या होतात ह्या काही कायमस्वरूपी बसत नसतात. खालून काठी नाही बसली तर वरून बसतेच. पण ह्या सतत गोष्टी मी तुम्हाला सतत का सांगतोय, ह्या डोक्यात ठेवल्या पाहिजेत तुम्ही. या करमणुकीच्या या गटारगंगा ज्या आहेत ना, या तुम्ही नका वाहत जाऊ. उद्या काय आपल्या आजूबाजूचं निघून गेलंय ना, कळणार पण नाही, थांग पत्ता पण लागणार नाही तुम्हाला. कारण आम्ही अडकले मोबाईलमध्ये. आज काय महाराष्ट्राची परिस्थिती होऊन बसली आहे. आमचे मुख्यमंत्री सांगतायत विकास करतोय, विकास करतोय. $3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची. 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती. 11 लाख कोटी. पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं. त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं. शहरांची अवस्था बघा. पिझ्झा मागवला तर 10 मिनिटात येतो, पण तुम्हाला 10 मिनिटात कुठे जाता येत नाही. सगळीकडे ट्रॅफिक जॅम, फुटपाथ भरलेले. काय आयुष्य नावाची काय गोष्ट असते की नाही एखाद्याच्या, तुमच्या मनात येते की नाही की माझं काय आयुष्य आहे. आज हे ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यावेळेला हे मैदान उभं राहिलं म्हणून आज हे मैदान आहे. नाही तर अशी मैदानं कुठे आहेत मला जरा सांगा. जी जी मैदानं उभी राहिली आहेत ते त्या त्या काळात उभी राहिलेली आहेत. आपण काय मुलांसाठी काय करतो आहोत. लहान लहान मुलांसाठी काय बागा तरी तयार करतोय का आपण. त्या बागा बघितल्यानंतर तिकडे जावंसं तरी वाटतंय का. आज शहराची आज संपूर्णपणे शहरं अख्खी कोलमडून पडलेली आहेत. मी मध्यंतरीच मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलो. या शहरांचा ट्रॅफिकचा प्रश्न, गाड्या, उद्या मी तुम्हाला सांगतो अशी जर परिस्थिती जर अजून 5-10 वर्ष राहिली ना, घरातनं निघाल आणि तिकडेच असाल, हलता येणार नाही तुम्हाला. सगळंच गमावून बसतोय आपण, सगळं आपल्या हातातनं गमावून बसतोय. आज ग्रामीण भागामधला माझा तरुण, माझ्या तरुणी शेतीकडे वळायला तयार नाहीत. ते म्हणतात नाही आम्हाला शहरात जायचंय. शहरात आल्यावर ही शहराची अवस्था. या देशातलं महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर बघा ना, त्याला काही आकार ना उकार ना काही नाही. त्याला कोणी येतंय, कुठेही इमारती बांधतंय, कोणी काहीही करतंय, कोणालाही कसल्याही परवानगी दिली जात आहेत. आणि तुम्ही ते पाहता आणि राग मोबाईलवरती व्यक्त करताय. हेच त्यांना हवंय की तुम्ही रस्त्यावरती येताच कामा नयेत. तुम्ही या गोष्टींचा विचारच करता कामा नयेत. असेच सडा, असेच मरा. तीन वेळा आजपर्यंत कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची, 3 वेळा. पण या देशामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे. दररोज आत्महत्या होत आहेत. रोज शेतकरी आत्महत्या करतायत. कोणाला काही पडलेलं नाहीये. हे इथे तुमच्यासाठी कोस्टल रोड बांधतायत, आम्हीच त्याची स्तुती करतो.
आमचा मराठी माणूसच स्तुती करतो, छान झालाय ना रस्ता, अरे तो तुझी वाट लावायला झालाय. तुला कल्पना नाही तो रस्ता कशासाठी झालाय. तो तुमच्यासाठी झालेला रस्ता नाहीये. तो बाकीच्यांना आत येण्यासाठी आणि तुम्हाला बाहेर जाण्यासाठीचा रस्ता आहे तो. आम्हाला जो अंदाज येत नाही, आमच्या दरवाज्यावरती जोपर्यंत टकटक होत नाही तोपर्यंत आम्हाला समजतच नाही. आज सगळ्या शहरांमधल्या सगळ्या जमिनी चालल्या आहेत. हे अडाणी सारखे उद्योगपती सगळे घेत बसलेत, सरकार न बघता सह्या करतंय. हा सगळा पाडा मी मागच्या वेळेला वाचला होता. त्याच्यात आपण महाराष्ट्र म्हणून आपलं महाराष्ट्राचं स्वतःचं अस्तित्व गमावून बसतोय, आपली महाराष्ट्राची ओळख गमावून बसतोय, आपली भाषा गमावून बसतोय. मी मागे पण सांगितलं होतं ना, एकदा ती गोष्ट हातातनं गेली की परत येणार नाही. भाषा संपली म्हणून अनेक देश संपलेले आहेत या जगामध्ये. तुम्हाला जग ज्याला म्हणतं की तुम्ही कोण आहात, मराठी माणूस आहात. मराठी माणूस आहात म्हणजे कोण आहात, मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून तुम्ही मराठी माणूस आहात.